आज मी एक स्टोरी वाचली आणि ती वाचून मला सगळ्यांना सांगावीशी वाटली. त्या स्टोरीचं टायटल म्हणजे एमटीओ कप. आता हे काय आहे? मास्टर सुझुकी असतात. हे खूप गावात एका रिमोट प्लेसमध्ये राहत असतात आणि ते आपला मार्शल आर्ट त्याच्यासाठी ते फेमस असतात, ते शिकवत असतात. आता त्या शाळेत एवढ्या दूर कोण येणार म्हणून काही दिवस काही महिने असेच जातात. पण हळूहळू तिथल्या गावाच्या मुलांना ते कळतं आणि ते त्या शाळेला जॉईन करतात. तसंच ही बातमी हळूहळू शहरापर्यंत जाते आणि शहरातला एक रईस सुद्धा मुलगा त्या शाळेत येतो. तर बाकीचे जे मुलं आहेत ते खूप गोरगरीब आणि मध्यमवर्गीय असे होते. पण तो जो एक मुलगा जो शहराकडनं आलेला असतो तो खूप रईस असतो. आणि सर आपली मार्शल आर्ट म्हणजे मास्टर सुझुकी हे आपली शाळा सुरू करतात. शाळेचं पहिलं वर्ष फक्त आणि फक्त मास्टर सुझुकी या पोरांना कपडे धुणं, आपली भांडे आवरणं, बेड कसा लावणं हे शिकवणं आणि साफसफाई क्लिनिंगच्या गोष्टी या शिकवतात. सगळ्यांना हा आश्चर्य वाटतं की आपण जे शिकायला आलेलो आहे ते तर आपण इथे शिकतच नाही आहे, मग पुढे कसं? पण सरांचा रूल असतो की सगळ्यात पहिले आपण आपल्या गोष्टी करायला शिकल्या पाहिजे. म्हणून त्यांच्या शाळेचा पहिलं वर्ष याचे नियम हे ठरलेले होते. आता जो हे नियम पाळेल तो दुसऱ्या वर्गात जाईल. सगळी पोरं तब्बल एक वर्ष आपलं क्लिनिंग ऍक्टिव्हिटी पूर्ण कम्प्लीट करतात आणि ते दुसऱ्या वर्षात पदार्पण होतात. पण जो एक रईस मुलगा असतो तो मात्र ते करत नाही. तर मास्टर सुझुकी त्याला म्हणतात की नाही, तू फेल झाला, तुला हेच वर्ष रिपीट करायचं. त्याला ते कळत नाही की त्यांनी असं काय केलं. पण पुन्हा एक वर्ष तो सगळ्यांना पुन्हा एकदा तो पूर्ण क्लिनिंग ऍक्टिव्हिटी चालू केल्या. तेच भांडे घासणं, झाडू मारणं, पोछा मारणं, लोकांची कामं करणं, इस्त्री करणं, हे करत करत त्याचा तब्बल पुन्हा वर्ष गेलं. आणि पुन्हा तो दिवस आला आणि आता आपल्याला आपण सेकंड इयरमध्ये जाणार हे त्याला वाटलं. पण ते नसून पुन्हा काय, त्या मुलासोबत पुन्हा मास्टर सुझुकीनी हेच म्हणाले की नाही, तू अजूनही पास झालेला नाही आहे, तुला अजूनही इथे याच वर्षी तुला पुन्हा रिपीट करावं लागेल. त्याचा वैताग झाला, फार चिडला, त्याला समजेच ना काय करू. मग तो मास्टर सुझुकीच्या घरात गेला आणि खूप आपला आकांत त्याला दाखवायला लागला. तेव्हा मास्टर सुझुकीने हे म्हणाले की तुला चहा गाळता येतो का? तो म्हणाला हो. तो म्हणे चहा ठेवला आहे, तू चहा गाळ. तो चहा त्या कपात गाळतो. चहा त्या कपात गाळताना तो कपाच्या टोकाटोकपर्यंत पोचला होता आणि त्यांनी थांबवलं. तेव्हा मास्टर म्हणाले, मी तुला थांबायला सांगितलं नव्हतं, चहा गाळत राहा. तो चहा कपातून सांडून टेबलावर वाहू, टेबलावरून तो फरशीवर वाहू लागला. तरीही मास्टर सुझुकी म्हणत होते, तू चहा गाळतच राहा. असं करत करत त्याला अजून जास्त चिड आली आणि त्याला वैताग आला शेवटी. म्हणाले, तुम्ही काय साध्य करताय? तेव्हा मास्टर सुझुकी म्हणाले, बघ बेटा, तुझा कप हा नेहमी भरला होता. जसं काही तुला हे सगळं नव्हतं करायचं आणि नाही तुझी इच्छा आहे करायची किंवा मला हे येतं. पण जेव्हा आपण आपलं कप नेहमी भरला राहतो तेव्हा आपण नवीन त्याच्यातून अजून काही ओढू शकत नाही. तसंच नॉलेजचं आहे. जेव्हा आपण कोणापुढे राहतो, कोणापुढे शिकत असतो, कोणत्या मीटिंगला अटेंड करत असतो, जेव्हा आपल्या गुरु किंवा टीचर किंवा मेंटर आपल्याला काही सांगत असतं, जर आपण आपला कप पूर्ण भरून ठेवला तर आपण कधीच ते नॉलेज घेऊ शकणार नाही. आणि याच स्टोरीचं हाच मॉरल आहे की ऑलवेज कीप युअर कप एम्प्टी. नेहमी तुम्हाला कितीही नॉलेज असेल तरी पण एखादी व्यक्ती जर तुम्हाला काही सांगत असेल तर नेहमी आपला कप एम्प्टी ठेवा. अशाच अजून स्टोरीजसाठी तुम्ही मला फॉलो करू शकता इन्स्पायर शुगर.